प्राचीन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणून प्रसिद्ध आहे। देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या एका उंच भूशिराच्या निमुळत्या टोकावर असून किल्ल्यात समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे। किल्ला दोन भागात विभागलेला असून टेकडीवर बालेकिल्ला व खाडीखाली परकोट अशी याची रचना आहे। किल्ल्याच्या बांधणीचे श्रेय कान्होजी आंग्रे यांना दिले जाते। 18 ऑक्टोबर 1720 रोजी वाडीकर सावंताच्या मदतीने इंग्रजांनी देवगड किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना पराभव पत्करावा लागला। इसवी सन 1856 साली पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त मोहिमेत किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला। पुढे 1818 मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल इम्लाक यांनी हा किल्ला जिंकला। इसवी सन 1875 साली खारेपाटण हे तालुक्याचे ठिकाण देवगड येथे आणले गेले। देवगड किल्ल्याचा संपूर्ण परिसर 60 एकरावर पसरलेला असून बालेकिल्ला सुमारे 17 एकरांचा। बालेकिल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असून तटबंदी बाहेर खोल खंदक पाहायला मिळतो। खंदक सुमारे 15 फूट रुंदीचा असून यातील दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले। येथे 2 बुरुजामध्ये किल्ल्याचा गोमुखी बांधणीचा तिसरा पूर्वाभिमुख दरवाजा। दरवाजाची कमान पूर्णपणे नष्ट झाली असून येथे देवड्यांचे चौथरी पाहायला मिळतात। दरवाजातून किल्ल्यास प्रवेश करताच हनुमानाचे मंदिर लागते। येथून पुढे आल्यानंतर गणेश मंदिर। मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून समोर तुळशी वृंदावन व छोटे मंदिर पाहायला मिळते। तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असून तटावरून गड फेरी मारतात। तटबंदीतील दुसऱ्या बुरुजाजवळ एक वास्तू दिसते। तटबंदीत बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या दिसून येतात। येथून पश्चिम टोकाच्या बुरुजावर आल्यानंतर समोर अथांग समुद्राचे दर्शन होते। किल्ल्याच्या पश्चिम बाजूची तटबंदी ढासळली असून बालेकिल्ल्यात फारसे अवशेष दिसत नाही। किल्ल्यातील टाक्यासमोर मातीत गाडलेल्या घरांचे चौथरे आहे। या शेजारी चौकोनी आकाराची विहीर पाहायला मिळते। विहिरीच्या पुढील भागात दीपस्तंभ, बंदर विभाग कार्यालय व कर्मचाऱ्यांची घरे आहेत। किल्ल्याचा पहिला व दुसरा दरवाजा 2 बुरुजांच्या आडोशाने बांधला असून येथे ढासळलेली तटबंदी पाहायला मिळते। बालेकिल्ल्याबाहेरील बुरुजांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून टेहाळणीचे एकूण 5 बुरुज पाहायला मिळतात। संपूर्ण किल्ला 2.5 तासात पाहून होतो।